आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून एकदम खुसखुशीत आणि तेवढेच कुरकुरीत अगदी 8-10 दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत घाऱ्या किंवा याला घारगे सुद्धा म्हणतात। या पावसाळी थंड वातावरणामध्ये चहा कॉफी बरोबर खाण्यासाठी, नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी तुम्ही देऊ शकता। एकदाच करून ठेवलं की अगदी 10 दिवस छान राहतात। कसे बनवायचे, स्टोर कसे करून ठेवायचे, प्रत्येकाला कळेल अशा सोप्या भाषेत रेसिपी दिलेली आहे। भरपूर टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। पारंपरिक पद्धतीत जेव्हा घारगे बनवले जातात तर हा छान पिवळा गर्द पिकलेला भोपळा घेतला जातो। आता आपल्यासारखी मंडळी शहराकडे राहतात तर जो भोपळा तुम्हाला मिळेल तो तुम्ही इथे वापरू शकता। साधारणतः अर्धा किलोचा हा भोपळा घेतलाय। आतला जो पिकलेला बियांचा गर असतो तो भाग आपण काढून टाकलाय। नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मोठे मोठे असे आपण तुकडे करून घेणार आहोत। तुकडे केल्यामुळे याची सालं काढणं अगदी सोयीस्कर होतं। तर याची सालं थोडीशी कडक किंवा टणक असतात, थोडासा जोर लावून आपल्याला काढावा लागतो। बटाट्याच्या सालनीने काढून घेतलं तरी पण चालेल आणि खूप सालं न काढता अगदी पातळ वरचा पापुद्रा आपण काढून घेतलाय। सालं काढून घेतल्यावर याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। असे संपूर्ण अर्धा किलो भोपळ्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहे। आपण अर्धा किलोच्या प्रमाणात हे घारगे तयार करतो आहोत। तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता। तुकडे केलेले भोपळे आपण एखाद्या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। कुकरला अगदी पटकन हे शिजून तयार होतात। जितका भोपळा त्याच्या अर्ध तुम्हाला बारीक चिरून गूळ घ्यायचा आहे। अर्धा किलो भोपळा असेल तर त्यासाठी साधारणतः पाव किलोभर आपण इथे गूळ घेतलेला आहे। गूळ घेताना शक्यतो असा हा थोडासा गावरान किंवा ऑर्गॅनिक गूळ, थोडासा चॉकलेटी छटेवर घ्यायचा आहे। सैंधव गूळ असल्यामुळे हा केमिकल फ्री आहे आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला। आता जितका भोपळा त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। कमी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। आणि फक्त एक 8-10 चमचे किंवा पाव कपला थोडं कमी आपण इथे साधं पाणी घातलंय। पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे जेणेकरून हे करपू नये। आता झाकण लावायचे आणि कुकरला मध्यम आचेवर साधारणतः आपण 2 शिट्या काढून घेणार आहोत। तर सुरुवातीला मोठ्या आचेवर थोडासा कुकर गरम करून घेतला। गरम झाल्यावर हळूहळू गूळ विरघळायला सुरुवात होतं। नंतर मध्यम आचेवर 2 शिट्या काढून घ्यायच्या, म्हणजे गूळ अजिबात करप सुद्धा नाही आणि असा हा परफेक्ट मस्त गूळ आणि भोपळा तुमचा शिजून तयार होतो। बराचसा मोठा गॅसवर आपण करतो पण ते पटकन करपतं, रंग बदलतो आणि मग त्याने तुमचं हे सगळं वाया जातं। म्हणून शक्यतो या पद्धतीने करायचं आहे। आता गरम असतानाच पटकन पावभाजी मॅशर घ्या किंवा ग्लास घ्या, तांब्या घ्या, त्याने असं हे मस्त आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। जसं आपण पावभाजीची भाजी मॅश करतो ना त्याच पद्धतीने। ज्यांच्याकडे हे पावभाजी मॅशर नसेल तसं हे ग्लासने करू शकता। अगदी मस्त सोयीस्करपणे होतं आणि गरम असतानाच केलं ना तर याला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही। म्हणून गरम असतानाच असंही छान आपण मऊ करून घेतलेलं आहे। खूप जास्त अजून गरम आहे ते एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचं आहे त्या भांड्यामध्ये काढून घ्या। परातीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि हे छान असं पसरून पंख्याखाली थोडंसं कोमट करायला ठेवून द्यायचं आहे। बराचसा गूळ आणि हे भोपळ्याचं जे मिश्रण असतं गरम असतानाच यामध्ये पीठ घालून मळून घेतल्यामुळे ना तुमचे घारगे चिवट किंवा थोडेसे वातट होतात किंवा फुलं सुद्धा नाही चपटे होतात। तर या पद्धतीने आपण थोडंसं कोमट करून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा आपण जायफळ पूड घातली, अर्धा चमचा आपण यामध्ये सुंठ पूड घातली। जायफळ सुंठ जे असेल ते तुम्ही इथे वापरू शकता। थोडीशी वेलची पूड वापरली तरी पण चालेल आणि अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये खसखस घेतलेली आहे। तुम्ही पांढरे तीळ घेऊ शकता किंवा नुसतंच असंच केलं तरी पण चालेल। गुळाबरोबर ना हे सगळे जिन्नस अगदी मस्त जातात। अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतली जेणेकरून घारग्यांचा रंग मस्त पिवळा गर्द आणि छान येईल। जर आवडत नसेल तर स्किप करू शकता। आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घेतलंय, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं त्याची चव आणखीन वाढते। आता इथे आपण साधारणतः अर्धा किलो भोपळ्यासाठी 2 कप भर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन आटा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। घरामध्ये चपातीसाठी जे दळून आणतो ते वापरू शकता किंवा रेडीमेड गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल। आता याच कपाने बरोबर पाव कप जाड बारीक कोणताही रवा घालायचा आहे। रवा चालत नसेल तर याऐवजी डाळीचं पीठ वापरू शकता। बेसन पीठ जे चणा डाळीपासून तयार होतं किंवा मूग डाळीचं पीठ, कोणतंही पीठ वापरलं तरी पण चालेल। आता घेतलेले आपण सगळे जिन्नस अगदी परफेक्ट आहे। वाटीचं ग्रामचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल, म्हणजे अगदी परफेक्ट रेसिपी तयार करता येईल। आता हे पीठ आपण छान घट्टसर मळून घेणार आहोत। घेतलेले जिन्नस व्यवस्थित कपाने किंवा ग्रामने मोजून घ्याल तसं हे परफेक्ट पीठ तुमचं तयार होईल। हाताने एकसारखा जसा आपण कणकेचा गोळा मळतो ना अगदी तसाच, पण थोडा घट्ट मळायचा जेणेकरून कमी तेलकट आणि छान फुग्यासारखे फुलणारे तुमचे हे गुळाचे घारगे तयार होते। तर तुम्ही इथे बघू शकता हे पीठ मळताना अजिबात एक थेंबही पाण्याचा आपण इथे उपयोग केलेला नाही आणि छान घट्टसर गोळा पण मळून घेतला आहे।
सगळ्यात शेवटी थोडंसं तेल किंवा तूप लावून वर असं हे आपण लावून घेतलं आहे, जेणेकरून वरून सुकू नये. आता झाकण लावायचं आणि 5 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देणार आहोत. 5-10 मिनिटासाठी तुम्हाला भिजत ठेवायला वेळ नसेल तर डायरेक्ट तुम्ही असे घारगे पीठ मळून केलं तरी पण चालेल, तरीसुद्धा छान होतात. 5-10 मिनिटापेक्षा जास्त वेळसुद्धा हे पीठ भिजत ठेवायचं नाही, नाही तर हे पीठ हळूहळू मऊ व्हायला सुरुवात होतं. कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरला. एक 5-6 मिनिटच आपण झाकून ठेवलेलं होतं, तर बघू शकता याला मस्त जाळी सुटल्यासारखी दिसत असेल. आता हे भिजल्यानंतर जर खूप जास्त मऊ तुम्हाला हे पीठ वाटत असेल तर पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा. हे पीठ अजिबात तुम्हाला पातळ ठेवायचं नाही, नाही तर चिवट तुमचे घारगे तयार होतात. भिजल्यावर थोडंसं वरखाली असं छान मळून घेतल्यावर याचे जसे तुम्हाला छोटे मोठे घारगे लागत असेल तसे तुम्हाला याचे गोळे करून घ्यायचे आहे. मी अगदी लहान लिंबाच्या आकार एवढे गोळे करून घेतलेले आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही करू शकता. साधारणतः इथे आपण एक 6-7 गोळे करून घेतले. थोडंसं गव्हाचं पीठ असं एकसारखं याला भुरभुरून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हातसुद्धा लावू शकता. पण थोडंसं गव्हाचं पीठ घेतल्यामुळे ना मस्त आणि पटकन लाटता येतं. आणि लाटताना छोटीशी अगदी पोळी लाटली, यावर अगदी पाव चमचा एका बाजूला आपण छान खसखस लावून घेणार आहोत. खसखशीऐवजी तुम्ही तीळसुद्धा लावू शकता किंवा नसलं तर असंच तुम्ही करू शकता. आणि दोन्ही बाजूने आपण करून घेणार आहोत. म्हणजे दिसायलाही छान दिसतं, खातानाही मस्त लागतं. आणि अशी जी खसखस ना पुरीबरोबर तळली जाते, खाताना मस्त कुरकुरीत तुमचा हा घारगा तयार होतो. चपातीपेक्षा थोडी जाड लाटून घ्यायची, जशी आपण पुरी लाटतो तशी. जर कडा वाकड्या तिकड्या वाटत असेल तर एखाद्या वाटीने डब्याच्या झाकणाने एकसारखी करून घेतली, म्हणजे मस्त एकसारखी तुम्हाला घारगे तयार होतील. डायरेक्ट तुम्ही लाटून तळून घेतली तरी पण चालेल. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्ही इथे बघू शकता लाटताना अजिबात ही फाटली जात नाही, कुठे चिरली जात नाही. अगदी सोयीस्कररित्या तुम्हाला हे लाटता येते. म्हणून सांगते, घेतलेले सगळे जिन्नस वाटीने, मेजरिंग कपने किंवा ग्रामच्या प्रमाणाने तुम्ही मोजून घेऊ शकता. प्रमाणाचं आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर नक्की चेक करा. आता तुम्हाला एक तळायला एक लाटायला तसं जमत नसेल तर एक संपूर्ण तुम्हाला घारगे असे एखादे ताटावर वगैरे परातीवर असे लाटून ठेवू शकता. फक्त एकावर एक ठेवायचं नाही, इतकं लक्षात ठेवायचं. जर एकावर एक ठेवलं ना तर हे एकमेकांना चिटकून बसतात आणि फुलत नाही, चिवट होतात. आता या पिठामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलंय, गूळ वापरलंय, म्हणून तेल खूप कमी गरम करायचं आहे. जसं आपण भज्यांसाठी नॉर्मली गरम करतो तसं गरम करून घ्यायचं आहे, अगदी कडकडीत नको. आता मोठ्या आचेवरच एक घारगा आपण यामध्ये सोडलेला आहे. गॅस मोठ्याच ठेवायचा आहे. मोठ्या आचेवरच आपल्याला घारगे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान ते फुलायला मदत होईल. आणि फक्त झारीने किंवा पळीने असे हे लांबून आपल्याला या घारग्यांवर किंवा पुरीवर तेल सोडत जायचं आहे. तर बघू शकता पहिलंच घारगा आहे, मस्त फुग्यासारखं छान फुलल्यासारखं दिसतं. आणि गव्हाचं पीठ गूळ वापरल्यामुळे पटकन रंग बदलतो, करपतो. म्हणून एकसारखं वर खाली करून साधारणतः 1-2 मिनटं मोठ्या आचेवर आपण तळून घेतलं आहे. फक्त एकच नाही बरं का, तर घेतलेले 5-6 जे आहे ते सगळे असे घारगे मस्त फुलायला मदत होते. तर तेलाचा ताव थोडासा कमी गरम असावा, गॅस मोठा असा, पीठ मळताना थोडंसं घट्ट मळावं आणि लाटताना खूप जास्त पातळ नको, थोडंसं जाड लाटायचं. या सगळ्या टिप्स वापरून आपल्याला हे घारगे तयार करायचे, म्हणजे अजिबात चपटे होत नाही, चिवट होत नाही, खाताना घशामध्ये अडकल्यासारखं होत नाही. अगदी साध्यातला साधा जरी पदार्थ असेल आणि तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल, तुम्ही बॅचलर असाल, तर शक्यतो वाटी किंवा ग्रामचं प्रमाण घेऊन तुम्हाला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे पदार्थ चुकण्याची शक्यता कमी असते. खसखस लावल्यामुळे तुम्ही ते बघू शकता, दिसायलाही काय भारी दिसतंय. आता तुम्हाला हे घारगं तळलेलं आवडत नसेल, पण गूळ आणि भोपळ्याचं गव्हाच्या पिठामध्ये हे मिश्रण असं छान भाजून खायला आवडत असेल तर चपातीप्रमाणे छान लाटून घ्यायचं आहे आणि तव्यावर सिम्पली आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना थोडासा मोठा आणि कमी आचेवर तुम्ही करू शकता आणि मस्त खरपूस भाजून तसा पराठासुद्धा तुम्ही याचा करून खाऊ शकता, मस्त लागतं. तर तेलामध्ये सोडलेला प्रत्येक घारगा असा छान फुग्यासारखं टम्म फुगल्यासारखा दिसतोय, अजिबात चपटा नाही, चिवट नाही किंवा कुठे तुम्हाला जास्त तेलकटसुद्धा दिसत नसेल. असे एक घारगे आपण सगळे तळून घेणार आहोत. जर तुम्हाला गव्हाचं पीठ चालत नसेल तर याऐवजी मिश्र पीठ, मल्टीग्रेन आटा किंवा फक्त ज्वारीचं पीठ, फक्त बाजरीचं पीठसुद्धा घेऊ शकता. फक्त तुम्ही मिश्र पीठं घेत असाल, ज्वारी बाजरीचं पीठ घेत असाल, तर जे आपण कुकरमधून गूळ आणि भोपळा चांगला शिजवून घेतो, थोडासा गरम असतानाच पीठ घालून मळायचं आहे, म्हणजे थोडासा त्याला चिवटपणा येतो आणि घारगेसुद्धा अगदी छान होतात. तसे हे घारगे आपले तयार झालेले आहेत. हे तळून साधारणतः एक 5-6 मिनटं तरी झाले असावे, तरी मस्त असे फुग्यासारखे छान फुललेले आहेत. मस्त कुरकुरीत तेवढेच खुसखुशीत आपले हे घारगे खाण्यासाठी तयार आहेत. गव्हाच्या पिठामध्ये गूळ आहे, खसखस आहे, सुंठ आहे, जायफळ आहे, असे सगळे पौष्टिक गुणधर्म आणि त्याची चव, मस्त घारगे तयार होतात. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. असे घारगे तुम्ही एकदाच तयार केले, संपूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि एखाद्या डब्यामध्ये बटर पेपर वगैरे पसरून घ्यायचं आहे. त्यावर घारगे एकावर एक ठेवून
शिवाय लग्नाच्या पंगतीत जी पत्रावळ असते ना, ती सुद्धा एका डब्यामध्ये घालून त्यावर असे एकावर एक ठेवून तुम्ही व्यवस्थित याला स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा खायचं असेल फक्त काढायचं आणि नंतर पुन्हा झाकण लावून ठेवायचं. छान राहतात 8-10 दिवस. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.